तर धुळ्यात सुद्धा तापमानाचा पारा 45 अंशांच्या वर जाऊन पोहोचलेला आहे। जिल्ह्यामध्ये 50हून अधिक उष्माघात कक्षांची स्थापना करण्यात आलेली आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडा असं सतत आवाहन प्रशासनाकडून सामान्य नागरिकांना करण्यात येत आहे। तर धुळ्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय। आज सुद्धा 45 अंश सेल्सिअसवर तापमान जाऊन पोहोचलेलं आहे। जिल्ह्यामध्ये 50हून अधिक उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत। दुपारी 12 ते 4 वाजल्याच्या दरम्यान काम असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात येत आहे। तर मे महिन्यामध्ये तापमानाचा पारा आणखी जास्त वाढेल असा सुद्धा अंदाज आहे। धुळे जिल्ह्यात उन्हाचा पारा हा दिवसेंदिवस वाढत आहे। धुळे जिल्ह्यातला आत्ताचा उन्हाचा पारा जर आपण बघितला तर 45 अंश सेल्सिअस पोहोचलेला आहे आणि यामुळे आपण बघितलं तर जनजीवन हे विस्कळीत झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आपण ज्या परिसरात उभे आहोत हा परिसर नेहमी वर्दळीचा असतो, मात्र आता जर बघितलं तर संपूर्ण रस्ता हा निर्मनुष्य बघायला मिळतोय। काही नागरिक आहेत ते उन्हापासून बचावासाठी डोक्यावर टोपी असतात, तोंडाला रुमाल बांधून ते घराच्या बाहेर निघतायत। प्रशासनाकडून मात्र दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत कोणी घराच्या बाहेर निघू नये किंवा कामाशिवाय कोणी बाहेर निघू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि यामुळेच उन्हापासून बचाव करावा असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। एकीकडे प्रशासनाकडून 50हून अधिक उष्माघात कक्ष हे स्थापन करण्यात आलेले आहेत। जिल्ह्यातील आरोग्य केंद्र असतील, शासकीय रुग्णालय असतील, या ठिकाणी प्रशासनाकडून उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत आणि दिवसेंदिवस वाढत असलेला हा उन्हाचा पारा सर्वसामान्यांवर परिणामकारक ठरत आहे आणि यामुळे आता जिल्ह्यात अजून उन्हाचा पारा कुठपर्यंत पोहोचतो हे देखील एक महत्त्वाचा विषय ठरणार आहे। आणि विशेष म्हणजे मे महिना बाकी आहे आणि या मे महिन्यात उन्हाचा पारा वाढेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। अमोल राजपूत, कुठे न्यूज।